नमस्कार, सविताज किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे. मी बनवणार आहे मस्त खमंग अगदी मार्केटसारखा ढोकळा. ही ढोकळ्याची रेसिपी पूर्ण आणि योग्य ट्रिकसह मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी एक मोठा बाऊल भरून बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. हे दोन्ही वस्तू मी व्यवस्थित चाळून एकत्र केलेल्या आहेत. पीठ ढोकळ्याचं नेहमी चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा छान फ्लफी होतो. एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे. यासाठी आपण ताक वापरणार आहोत. घरच्या घरीच ताकातला अगदी छान असा ढोकळा तयार करायचा आहे. एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी आपण घेतलेलं तांदूळ आणि बेसन पीठ एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी योग्य वाटेल असा अगदी भज्याच्या पिठाप्रमाणे घट्टसर पीठ भिजवून घेण्याइतपत ताक घालून घेतलं आहे आणि मिक्स करून व्यवस्थित गाठी न होऊ देता हलवून एक 5 ते 6 तास फर्मेट करून घेतलेलं आहे. 5 ते 6 तास हे पीठ आपण असंच झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही हे पीठ बघू शकता, छान फर्मेट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये इनो वापरणार आहोत, त्यामुळे आपला ढोकळा अगदी जाळीदार तयार होणार आहे. आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे साखर घालून घ्यायची आहे. तसेच मिरची आणि आल्याची पेस्ट वापरायची आहे 1 चमचाभर. 1 मोठा चमचा मीठ वापरायचं आहे. ओवा घालायचा आहे. अगदी घरी चविष्ट ढोकळा कसा करायचा आहे याची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे तुम्ही ढोकळा नक्की करून पहा. चिमूटभर हिंग घालून आपण सर्व मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये हळद वापरायची नाही. हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. यामधलं थोडंसं मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आणि उरलेल्या मिश्रणामध्ये मी इनोचं अर्धं पाकीट घालून घेणार आहे. कारण 2 टप्प्यामध्ये मी हा ढोकळा तयार करत आहे. तुम्हाला जर एकाच मोठ्या डब्यामध्ये जर ढोकळा लावायचा असेल तर पूर्ण मिश्रणामध्ये अख्खं पाकीट घातलं तरी चालेल इनोचं. आणि मिश्रण एकत्र करून आपण हे कुकरमध्ये लावणार आहोत. फर्मेट होण्यासाठी इनोमध्ये थोडंसं पाणी आणि तेल मिक्स करायचं आहे आणि एकाच बाजूनी व्यवस्थित राऊंड पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हलकं असं पीठ आपलं तयार होतं. 1-2 मिनिट व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर एका कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये तयार झालेलं मिश्रण आपण घालून घ्यायचं आहे. आता आपण कुकरमध्ये टॅप करून हा डबा ठेवून द्यायचा आहे. कुकरच्या भांड्यामध्ये जाळी घालून थोडंसं पाणी नेहमीप्रमाणे वापरून त्याच्यावरती आपण हा ढोकळा शिजण्यासाठी ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शिट्टी कुकरची काढून घेणार आहोत आणि वाफेवरती हा ढोकळा आपण छान शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं. आता कुकर होईपर्यंत म्हणजेच एक 10 मिनटं कुकरमध्ये ढोकळा शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारी ढोकळ्यासाठी छान अशी फोडणी तयार करून घेऊया. तेल गरम करून घ्यायचं आहे एका छोट्याशा पॅनमध्ये फोडणीसाठी. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धी चमचा मोहरी घालून चांगली तडतडू द्यायची. त्याच्यानंतर 1 चिमूटभर हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तयार करून घ्यायची आहे. यानंतर याच फोडणीमध्ये आपण मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या देखील छान तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या तडतडल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं. याच पाण्यामध्ये आपण पाणी उकळल्यानंतर साखर घालायची आहे.
ढोकळा ओलसर होण्यासाठी आपण हे मिश्रण वापरणार आहोत. म्हणजे ढोकळ्याला फोडणी पण दिली जाते आणि छान असा ढोकळा ओलसर आणि चविष्ट तयार होतो. अशा प्रकारे 2 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. मिश्रण उकळल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आजची ही ढोकळ्याची रेसिपी पूर्ण ट्रिकसह आणि योग्य प्रमाणात तुम्ही नक्की करून पहा. छान असा ढोकळा तयार होतो. तर कुकरची 10 मिनटं झाल्यानंतर मी कुकर गरम असतानाच त्याचं झाकण काढून ढोकळ्याचा डबा बाहेर काढून घेतलेला आहे. हे पहा, सुरीला चिकटत नाही पीठ. सुरी घालून त्याच्यामध्ये मध्ये बघितलेली आहे आपण. आपला ढोकळा शिजून तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर अशा प्रकारे कडेने ढोकळा सोडवून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि अगदी केकप्रमाणे छान असा काढून घ्यायचा आहे डिशमध्ये. अगदी जाळीदार, मऊसूत आणि खमंग ढोकळा तयार झालेला आहे खाण्यासाठी. यावर आपण आता तयार करून घेतलेलं फोडणीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर देखील आपण यासाठी वापरणार आहोत. तर अशा प्रकारे ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. माझ्या सविताज किचन अँड मोअर या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असा हा जाळीदार ढोकळा आपण व्यवस्थित सुरीने कट करून घ्यायचा आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण आकार कोणी कट तयार करून घ्यायचे आहेत. हा ढोकळा अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. चवीला देखील अतिशय सुंदर लागतो. तर ही ढोकळ्याची रेसिपी करून आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आपला हा चविष्ट असा ढोकळा खाण्यासाठी अगदी रेडी झालेला आहे. किती सुंदर दिसतो आहे तुम्ही पाहू शकता. अतिशय सोपी आणि छान अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ पाहून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.